शेतकरी बंधूंनो, आज आपण मोखाडा तालुक्यातील पोशेरे या अगदी दुर्गम भागात आपण आलो आहे आणि इथे सुमारे पाऊण एकर लागवड या तैवान पिंग जातीची पेरू सघन पद्धतीने लागवड केलेली आहे. 5 बाय 5 फुटावर अंतर ठेवून ही लागवड केलेली आहे. जवळजवळ 700 झाडं या पाऊण एकरमध्ये डॉक्टर सुमित ढाक यांनी बसवलेले आहे आणि चांगल्या पद्धतीने असं जूनच्या पहिल्या सुरुवातीला लागवड केली. आता जवळजवळ 10वा महिना आहे चालू आणि 10वा महिन्यात ह्याची फ्रुटिंग आपल्याला दिसते. एका झाडाला सुमारे अगदी जवळजवळ 4 ते 5 अशी मोठ्या आकाराची फळं आहेत, पेरू फळं आहेत आणि याला मार्केटही छान आहे. म्हणजे जवळजवळ हे चार पेरू आहेत आणि जवळजवळ 1000 झाड आहेत. 4000 फ्रूट आज आपल्याला दिसत आहेत आणि व्यापारी इथं येतात. चांगला भाव 25 ते 30 रुपये किलोने भाव मिळतो या पेरूला. एका झाडात जवळजवळ हे 4 पेरूचाच किलोच्या वरती भाव आहे, म्हणजे वजन होऊ शकतं. त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन, ड्रीपच्या पद्धतीने पाणीचं नियोजन, खताचं नियोजन चांगल्या पद्धतीने केलं तर हा एक डोंगर उतारावर एक सघन पद्धतीचा पेरू तुम्हाला चांगल्या रीतीने नफा देऊ शकतो. कमी कालावधी, कमी मेहनत, कमी गुंतवणूक याच्यात एक चांगलं अर्थार्जन शेतकरी बंधूंना मिळू शकतं. त्यामुळे शेतकरी बंधूंनी त्याच्याकडे थोडी चांगली व्यवस्था आहे पाण्याची, तर अशा रीतीने लागवड केली पेरूची तर तुम्हाला चांगला फायदा मिळतो. आणि पेरूमध्ये सुरुवातीच्या काळात या 5 बाय फुटामध्ये पण तुम्ही आंतरपीक म्हणून कलिंगड हे पण आपण घेऊ शकतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनी याचा निश्चितपणे विचार करावा आणि आपल्या पुढील पिकासंबंधी नियोजन करावं या पेरू आणि कलिंगड पिकासाठी. डॉक्टर सुमित ढाक यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की डहाणूसारख्या ठिकाणाहून येऊन इथे जागा घेऊन डेव्हलप करणं आणि कमी कालावधीत अशा प्रकारची नगदी पिकांची लागवड करणं आणि त्यातून एक आदर्श निर्माण करणं की अशा पद्धतीनं सुद्धा चांगला शेती, स्वतः उच्च शिक्षित आहेत, इंजिनियरची MTech PhD झालेले आहेत आणि स्वतः PhD होऊन सुद्धा इतर ठिकाणी नोकरी न करता स्वतः संपूर्ण शेती व्यवसायामध्ये ते चांगल्या रीतीने आज अर्थार्जन प्राप्त करत आहेत. चांगलं नगदी पिकांची लागवड करून एक लोकांसमोर एक आदर्श निर्माण करत आहेत की शेतीतून आपण चांगल्या रीतीने उत्तम पैसा मिळू शकतो. एक डॉक्टर सुमित ढाक यांच्याकडे बघून आपल्याला निश्चितपणे समजतं. एकूण 20 ते 25 एकर जागा त्यांची आहे आणि याच्यात वेगवेगळी पिकं घेतलेली आहेत. कोकण बहाडोली त्यांचे 500 झाडं लागवड केलेली. कलिंगडासाठी सेपरेट त्यांनी साधारणपणे एकरभर जागा त्यांनी ठेवली. एक पाऊण एकर जागेत पेरू लागवड आहे, आंबा आहे, आणखी वेगवेगळी फळपिकं आहेत. तशी काजू आहे. आता नवीन प्रोसेसिंग प्लांटसुद्धा ते टाकत आहेत. त्यामुळे एकूणच त्यांचं शेतीचं नियोजन अतिशय कौतुकास्पद आहे आणि वाखाणण्याजोगं आहे. शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचं नियोजन करायचं असेल तर डॉक्टर सुमित ढाक यांच्याशी संपर्क साधावा तांत्रिक माहितीसाठी. आणि तांत्रिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र पण आपल्यासोबत राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा निश्चितपणे विचार करावा, अशा प्रकारची नगदी पिकांच्या लागवडीकडे वळावं. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विलास जाधव साहेब आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी मोखाडा तालुक्यातील मोखाड्यामध्ये कोसबाड कृषी विज्ञान केंद्र खूप जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन काम करते. भातावरती नाचणी, प्रोसेसिंग युनिट झाले काही, या गोष्टींमध्ये कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचं खूप उल्लेखनीय असं काम आहे. आणि आपण सुद्धा या भागामध्ये थोडंसं लक्ष देऊन की या भागामधल्या शेतकऱ्यांची परिस्थिती थोडीशी उंचावावी आर्थिकदृष्ट्या, त्या पद्धतीने आपण इथे वेगवेगळी क्रॉप लावलेली आहेत. आता तुम्ही हा तैवान पिंग बघू शकतात. हा 11 महिन्याचा प्लॅन्ट आहे आणि प्रायोगिक तत्वावरती आपण हे सुरुवात केलं होतं, पण खूप चांगल्या पद्धतीने इथे रिझल्ट भेटतोय. तर कोणती ह्या एरियामध्ये जोपर्यंत आपण एखादं पीक लावत नाही तोपर्यंत त्याचा रिझल्ट भेटत नसतो. तर आपण ते लावलेलं आहे आणि तैवान पिंक चांगल्या पद्धतीने होतो. याच्यामध्ये निमॅटोडवरती खूप कटाक्षाने लक्ष देऊन शेतकऱ्यांनी काम करणं गरजेचं असते. आणि याला तुम्ही स्लऱ्या, ज्या गाईच्या गोमूत्र झाले, गाईचं शेण झाले, याच्या ज्या स्लऱ्या आहेत जास्तीत जास्त वापर केला सेंद्रिय शेतीचा
नैसर्गिक पद्धतीने तुम्ही खताचं नियोजन केल्यास पेरूवरती आपण खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकतो. आणि आपण त्याच्यामध्ये इंटरक्रॉपिंग पण घेतलेलं आहे कलिंगड. तर याच्यामध्ये आपण थाय जामूनसुद्धा या प्लॉटवरती लावला आहे. केसर आहे, त्याच्यात अजून 15-16 आंब्याच्या व्हरायट्या लावलेल्या आहेत. मोगरा लावला आहे. साई सरबती लिंबू लावलेली आहे. म्हणजे आपण एक इथे काहीतरी एखादं पीक शोधतोय आणि त्याच्यात आपल्याला बऱ्यापैकी रिझल्ट चांगले भेटत आहेत. तर शेतकऱ्यांनी सुद्धा काही तांत्रिक गोष्टींचं मार्गदर्शन लाभल्यास, काही अडचण आल्यास कोसबाड कृषी विज्ञान केंद्र येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विलास जाधव साहेब आहेत. तसेच त्यांचा स्टाफ आहे, यांच्याशी संपर्क करावा. नाही तर तुम्हाला इथे समजा कृतीनुसे आणि काही गोष्टी प्लॉटवरती येऊन बघायच्या झाल्यास तुम्ही मोखाडा तालुक्यातील पळसपाडा येथील प्लॉटमध्ये येऊन आणि बघावं. आणि काही गोष्टी तांत्रिक असतील त्या संपर्क करण्याचे झाल्यास तर कोसबाडचं जे कृषी विज्ञान केंद्र आहे येथे तुम्ही आवर्जून संपर्क करावा आणि त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये अवश्य फायदा होईल. हेच आमचं मेन उद्दिष्ट आहे. तर आज डॉक्टर विलास जाधव सर आपल्या फार्मवरती आलेले आहेत. त्याच्यासाठी मी त्यांचं मनापासून स्वागत आणि थँक्यू म्हणतो. कारण त्याच्यातून आम्हाला पुढे वाटचालीसाठी भरपूर प्रेरणा भेटेल आणि आम्ही जोमाने पुन्हा चांगल्या पद्धतीने काम करू. हेच आपल्याला सांगायचं आहे. धन्यवाद.